कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सगळ्यांना जो अभिमान वाटला पाहिजे तो आमच्या मेहबूब भाईचा वाटला पाहिजे. साधी गोष्ट नाही भावांनो, कारण ते माझ्यासारखे कुठलीच बॅकग्राऊंड नाही, कोणाचाच आशीर्वाद नाही, कोणीच गॉडफादर नाही. भाऊ, वडील, काका, मामा कोणी राजकारणात नाही. आणि कुणी राजकारणात नसताना एक सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा जेव्हा निष्ठेनं आदरणीय पवार साहेबांची साथ देतो तेव्हा महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांना ही भावना पोचली. महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांपर्यंत हा संदेश पोचला. म्हणजे 2 जुलैला आम्हाला आठवतं मेहबूब भाई जेव्हा झालं होतं, म्हणजे जर शर्ट काढून बघितला तर संघटनेसाठी किती लाठ्या काट्या खाल्ल्यात, किती फटके खाल्लेत हा माणूस सांगू शकतो. किती आंदोलनं केलीत हा माणूस सांगू शकतो. पायाला भिंगरे लावून घरादाराचा विचार न करता महाराष्ट्रभर पक्षाच्या युवकांची संघटना बांधत असताना आणि त्याही पलीकडे 2 जुलैला स्वार्थासाठी काही मंडळी सोडून गेल्यानंतर निष्ठेनं आदरणीय पवार साहेबांच्या मागे उभा राहणाऱ्या नावांपैकी कोण असेल तर मेहबूब भाई शेख आहेत. आणि याचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. आणि मग हा प्रश्न गाऊन राहतो. मला अभिमान आणि कौतुक मेहबूब भाईचं यासाठी वाटतं की यावेळी त्यांची जात कोणती, त्यांचा धर्म कोणता, त्यांचा पंथ कोणता हे महत्वाचं राहत नाही. त्यांची जात, त्यांचा धर्म, त्यांचा पंथ, त्यांचा प्रांत हा केवळ स्वाभिमान आणि निष्ठा. आपल्या शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी. अरे गद्दारीला काढून मातीत घेऊन भरारी. वाजू दे तुतारी, वाजू दे तुतारी. अरे शरद पवार साहेबांची आहे किमया भारी. वाजू दे तुतारी, वाजू दे तुतारी.